अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 293चा 4ला बंद करा. सत्ताधारी पक्षाचा 4 प्रस्ताव आहे वाजेपर्यंत आपण ठेवणार आणि आहोत. 4 वाजेपर्यंत. विरोधी पक्षाचा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या वतीनं ऑन लेग ठेवू ना. हा जो प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, शाश्वत शेतीसाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी AI फॉर ॲग्री 2026 अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, 2026 मध्ये शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल याच्यामध्ये घडणार आहे. अध्यक्ष महोदय, अधिक उत्पादन, खर्च नियंत्रण, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांचा निर्णय क्षमता वाढवून शेती अधिक वैज्ञानिक व आर्थिकदृष्ट्या वाढवणारी बनवत आहे. अध्यक्ष महोदय, ऑन लेग ठेवू. महाराष्ट्रातील शेतकरी हा परंपरागत शेती करणारा नाही, तर तो तंत्रज्ञान स्वीकारणारा आहे, माहिती आधारित निर्णय घेणारा आणि जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करणारा सुद्धा महाराष्ट्राचा शेतकरी आहे. अध्यक्ष महोदय, AI म्हणजे काय आणि त्याचं शेतीमधलं महत्व काय याच्यावरती सुद्धा अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकीय प्रणालींना मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषण करून अचूक निर्णय देण्याची क्षमता म्हणजे AI. आणि कृषी क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय, AIचा उपयोग हा हवामान अंदाजावर आधारित पेरणीचा सल्ला देऊ शकतो. रोग व कीड ओळख म्हणजे मित्र किडा आणि शत्रू किडे जर त्या शेतामध्ये असतील किंवा त्या परिसरामध्ये असतील तर त्याचा मोबाईल फोटोवरून निदान सुद्धा ह्या AI मुळे त्या ठिकाणी शक्य होणार. अध्यक्ष महोदय, माती परीक्षणावर आधारित खताची शिफारस ही या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, स्मार्ट सिंचन प्रणाली, बाजारभावाचा अंदाज हे सर्व शेतीचं या AIच्या बाबतीतलं शेतीचं महत्व या ठिकाणी आपण एवढ्या सगळ्या बाबीमध्ये घेऊ शकतो. अध्यक्ष महोदय, AI मुळे होणारे फायदे कोणते कोणते आहेत? अध्यक्ष महोदय, यांचा काहीतरी निर्णय घ्या. हे सगळे मलाच क्रॉस करताय. अरे क्रॉस नका करू. सगळे 4 बोलताय, क्रॉस करू नका. अध्यक्ष महोदय, AI मुळे 15 ते 30% उत्पादन वाढणं शक्य होणार आहे. अध्यक्ष महोदय, 30% पाणी बचत म्हणजे पिकाला आवश्यक असेल तेव्हाच व आवश्यक तितकेच पाणी या ठिकाणी देता येईल. आज काय होतंय अध्यक्ष महोदय, जर ऊसाची शेती असेल तर फक्त लाईट गेली तरच त्यातलं पाणी बंद राहू शकतं. आणि काही काही शेतकरी अध्यक्ष महोदय ओळीवरती पाणी जर लावून दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये शेवटच्या वाफ्यावरती जाऊन लांबून खडा टाकून डुबुक वाजलं की शेवटच्या वाफ्यामध्ये पाणी आलतो. अशी आजची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, या अति पाण्यामुळं शेतीचं पिकवणं सुद्धा काही काही भागामध्ये अध्यक्ष महोदय पूर्णपणे थांबलेलं आहे. म्हणजे त्याला पाणी लागलेली हे अशा पद्धतीचे जे या ठिकाणी प्रकार घडतायत यामुळं याला सुद्धा त्या ठिकाणी बंधन बसणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, पिकाला आवश्यक तेवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी देता येणार. अध्यक्ष महोदय, यामुळं आणखी रासायनिक खताच्या बाबतीत, कीटकनाशकाच्या बाबतीत हे वापरामधली जी आज जो रासायनिक खतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वापरले जात आहेत, कीटकनाशक सुद्धा जे
कीटकाच्या पेक्षा सुद्धा जास्त पॉवरफुल आहे अशा पद्धतीचं सुद्धा आता फवारण्या होत आहेत. यामुळं त्याच्या वापरामध्ये घट होणारे अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहणार आहे. अध्यक्ष महोदय, अतिरिक्त खतं आणि औषधामुळं कॅन्सर सारखे सुद्धा आजार या ठिकाणी होत आहेत. अध्यक्ष महोदय, आपण पंजाब आणि हरियाणाला या देशामधला गव्हाचं भांडार म्हणतो, तांदळाचं भांडार म्हणतो. अध्यक्ष महोदय, आठवड्याला 2 ट्रेन ह्या पंजाब आणि हरियाणावरून कोणत्या स्पेशल आहेत? कॅन्सर स्पेशल ट्रेन्स या मुंबईला येतात. मुंबईमध्ये टाटा इतर सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंट स्वीकारल्याच्या नंतर जे उरलेले पेशंट आहेत ते अध्यक्ष महोदय पुण्याला पाठवले जातात. आणि पुण्यालाही जागा नसेल तर बार्शीला सुद्धा त्या ठिकाणी पाठवले जातात. अध्यक्ष महोदय, काही घाटीला सुद्धा संभाजीनगरला त्या ठिकाणी पाठवले जातात. ही वस्तुस्थिती आहे. हे अतिरिक्त औषध फवारणीमुळं, केमिकल फर्टिलायझरच्या चुकीच्या पद्धतीच्या वापरामुळं हे परिणाम त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याला आळा बसण्याचं काम सुद्धा याच्या वापरामुळं या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, बाजारभावाचा योग्य अंदाज हा शेतकरी राजाला कधीच येत नाही. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, काढलेलं पीक त्याच्यामध्ये अडचण होऊ नये, ते वायाला जाऊ नये म्हणून काढल्याबरोबर लवकरात लवकर बाजारपेठेमध्ये नेण्याची शेतकरी घाई करतो. आणि इथेच अध्यक्ष महोदय, तिथं मोठ्या प्रमाणावरती आवक वाढल्याच्या नंतर व्यापारी लगेच त्याचे दर जे आहे ते दना खाली आणायला सुरुवात करतो. याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, पिकाची काढणी केल्याच्या नंतर जी आवक वाढते, अचानक बाजारभाव कमी होतात, त्यामुळे ते शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती तोटा होतो. हा अंदाज सुद्धा अध्यक्ष महोदय यामुळे शक्य होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी काढलेला माल ज्यावेळेस योग्य दर असेल त्याच याच्या बाबतीत सुद्धा याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होऊन त्याची उत्पन्न वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होण्यास मदत या AI प्रणालीमुळे या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, आज शेतीच्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा प्रश्न जर कोणता असेल तर तो वातावरणातला बदल आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो शेतकऱ्यानं पीक केलं, अगदी काढणीच्या वेळेस सुद्धा अध्यक्ष महोदय काढून ठेवलेलं पीक शेतामध्ये ज्यावेळेस तो ठेवतो, रात्रीत अचानक मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो, कधी कधी गारा पडतात. मग आता शहरी भागातले काही आमचे मित्र आहेत ते म्हणतात, का हो तुम्हाला पाऊस पडला तरी अनुदान द्यावं लागतंय, गारा पडल्या तरी अनुदान द्यावं लागतं, असा सुद्धा काही विचारण्याचा सूर अध्यक्ष महोदय काही लोकांचा चाललाय. परंतु हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे अध्यक्ष महोदय, हे पीक एका क्षणामध्ये त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. अध्यक्ष महोदय, ही सगळ्यात मोठी अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपिटी या संकटामध्ये जो शेतकरी सापडतो, या आधारित हवामान मॉडेल्स शेतकऱ्यांना त्याच्या बाबतीमध्ये आगाऊ त्या ठिकाणी सूचना करतील. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी काढून पीक जर तिथं शेतामध्ये ठेवलं असेल, त्याला जर पटकन कळलं तर अध्यक्ष महोदय ते सगळं जे शेतातलं त्याचं पीक आहे ते काढलेलं पीक तो व्यवस्थितरित्या सुरक्षित ठिकाणी तरी नेऊ शकेल. याचा फायदा सुद्धा यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी होणार आहे. ड्रोन, सॅटेलाइट याच्या दृष्टीने याच्या माध्यमातून ड्रोन आता फक्त अध्यक्ष महोदय औषध फवारणीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे वापरतो. ड्रोनचा वापर चायनामध्ये, इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणे होताना त्या ठिकाणी दिसतोय. पण अध्यक्ष महोदय, आपल्या इथं सुद्धा सॅटेलाइटद्वारे पिकांची स्थिती तपासून तात्काळ उपाययोजना या AIच्या माध्यमातून या ठिकाणी करता येईल अध्यक्ष महोदय. म्हणून तो सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायद्याची गोष्ट या ठिकाणी होणार. अध्यक्ष महोदय,
आपण म्हणतो भारताची लोकसंख्या 140 कोटीकडे चालली, आणखी पुढे सरकेल. पण अध्यक्ष महोदय, शेतीमध्ये कामाला माणसं भेटत नाहीत. शहरामध्ये येऊन कुठल्याही पद्धतीचं काहीही, कारण थोड्या वेळामध्ये जास्त पैसे मिळायला लागले अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं ग्रामीण भागामधली सगळ्यात मोठी समस्या कोणती, तर शेतीमध्ये राबायला माणसं अजिबात शिल्लक राहिलेले नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे. कांदा आपण म्हणतो अध्यक्ष महोदय, आता 1200-1300 वरती कांदा आला. अध्यक्ष महोदय, कांदा पीक कोण करतंय? जे 2.5 एकरातल्या आतला शेतकरी अध्यक्ष महोदय, त्याच्या घरामध्ये किमान 5 माणसं झटणारी आहेत. असेच लोक कांद्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी थोडंफार का होईना त्यांचं चरितार्थ त्या ठिकाणी चालतो. आणि असे रेट खाली गेल्याच्या नंतर मात्र त्याला रडायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत ते मी थोडाफार वाचन केल्याच्या नंतर काही बाबी माझ्या स्वतःच्या लक्षात आल्यात. ते काही सूचना मी या ठिकाणी करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक तालुक्यामध्ये AI आधारित कृषी मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी स्थापन करावं, अशा प्रकारची विनम्र विनंती मी मायबाप सरकारला या ठिकाणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, नेमकं AI वरती बोलतोय, राज्याचे कृषी मंत्रीच नेमके इथं नाहीयेत. असू द्या, माननीय महसूल मंत्री आहेत, आमचे मदत व पुनर्वसन या खात्याचे सुद्धा मंत्री आहेत. किमान आमचं वाचून ते उत्तर देतील अशी अपेक्षा या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, प्रत्येक तालुक्यामध्ये AI आधारित कृषी मार्गदर्शन केंद्र स्थापन केलं पाहिजे, अशा प्रकारची माझी एक या ठिकाणी विनंती आहे. दुसरा अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना अनुदानित माती सेन्सर व स्मार्ट सिंचन प्रणाली ही देण्याची आवश्यकता आता आहे. आतापर्यंत ड्रीप आपण जे देतोय अध्यक्ष महोदय, AI आल्याच्या नंतर ह्या ड्रीपचा मला वाटतं काही उपयोग त्या ठिकाणी राहणार नाही. तर त्यासाठी अध्यक्ष महोदय, सेन्सर आणि स्मार्ट सिंचन प्रणाली आता देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपली जी कृषी विद्यापीठ आहे, आपला आता वाण जसे पहिले बीटीचे वाण बदलायचे, महिकोचे वाण बदलायचे, आता अनेक वर्षामध्ये वाण सुद्धा बदलायला अध्यक्ष महोदय तयार नाही आणि सतत ओरड होते. अध्यक्ष महोदय, की विद्यापीठामधल्या जागा रिक्त आहेत, विद्यापीठामध्ये संशोधन करायलाच कोणी शिल्लक राहिलं नाही. अध्यक्ष महोदय, म्हणजे अकोल्याचं जे विद्यापीठ आहे तिथे मात्र बऱ्यापैकी काम होत आहे असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीनच्या बाबतीमध्ये, इतर पिकाच्या बाबतीमध्ये, इकडे राहुरीचं सुद्धा आमचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी काम आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये AI संशोधनासाठी अध्यक्ष महोदय, आता इतर संशोधनापेक्षा कृषी विद्यापीठामध्ये AI संशोधनासाठी सुविधा म्हणजे त्याच्यावरती विशेष भर आता द्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, इतर संशोधनावरती तर भर देतोच आपण, परंतु AI संशोधनाच्या बाबतीमध्ये सर्वात प्रमुख भर या ठिकाणी आता विद्यापीठामध्ये द्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा ही मजबूतपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागेल. अध्यक्ष महोदय, आम्ही इंटरनेटच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती 4G 5G याच्यावरती बोलतो अध्यक्ष महोदय, परंतु काही खेड्यापाड्यामध्ये अध्यक्ष महोदय अजून सुद्धा त्या ठिकाणी रेंज मिळत नाही, फोन लागत नाही, अशा पद्धतीची सुद्धा परिस्थिती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आपला इंटरनेट पोहोचू शकलेला नाही त्या ठिकाणी पोहोच करणं हे AIच्या बाबीमुळं त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात अगोदर याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कृषी विभागातले अधिकारी, कृषी विभागातले कर्मचारी यांना प्रशिक्षित करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, जर आमच्या कृषी विभागाचा
अध्यक्ष महोदय, जिल्ह्याचा अधिकारी, तालुक्याचा कृषी अधिकारी, मग मंडळ अधिकारी, मग त्याच्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी सेवक, हे जे लोक आहेत, आपल्याकडे संख्या कमी नाहीये. कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या भरपूर आहे अध्यक्ष महोदय. परंतु ते जर ट्रेन नसतील तर ते शेतकऱ्यांना यायच्या बाबतीमध्ये काय सांगू शकणार? अध्यक्ष महोदय, आपण वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतो, परंतु माझी मायबाप शासनाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर हे लोक अगोदर प्रशिक्षित करा आणि यांना हे कोणत्या गावामध्ये जातात का नाही हे सुद्धा त्यांना चेक करण्याची सुद्धा यंत्रणा बसवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात मोठी तक्रार कोणती आहे? तर कृषी सेवक आमच्या गावाला येत नाही, कृषी सहाय्यक आमच्या गावाला येत नाही, ही ओरड मोठ्या प्रमाणावरती येते. त्याच्यामुळं आता मोबाईलच्या आणि याच्या माध्यमातून शक्य आहे त्या प्रत्येकाला त्या गावामध्ये पाठवणं, तिथं ट्रेनिंग तुम्ही लोकांना दिली का नाही, याच्या बाबतीमध्ये समजून सांगितलं का नाही, शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं का नाही, हे अशा पद्धतीची यंत्रणा उभी करण्याची अध्यक्ष महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, हे केवळ तांत्रिक संकल्पना नाहीये, ती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याची ताकद या AI मध्ये आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, भविष्याची गरज ओळखून या विषयासाठी कृषी विभागाच्या सुधारित आकृती बंधात सुद्धा स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यांच्या अंतर्गत ग्राम स्तरापर्यंत म्हणजे ग्रामीण प्रत्येक गावापर्यंत, एका ग्रामपंचायतीपर्यंत, ग्रामपंचायतीमधल्या गावाच्या अंडर असणाऱ्या वाड्यापर्यंत, तांड्यापर्यंत हे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. ज्यांना AI अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं, प्रशिक्षित केलं, असे अधिकारी तिथपर्यंत पाठवण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं महाविस्तार AI हे ॲप सुरू केलेले, आता सुरू केलंय अध्यक्ष महोदय. ते आम्ही पाहतोय, काही शेतकरी सुद्धा पाहतात. हे ॲप अध्यक्ष महोदय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे आणि याच्यामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कीड रोग सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव इत्यादी बाबत माहिती आहे. हे ॲप राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यास त्यांच्या मोबाईलद्वारे त्यांच्या खिशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान राहणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणून AI बाबत आज योग्य निर्णय या राज्य सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे अध्यक्ष महोदय. याच्यामुळे शेतकरी, उद्याचा शेतकरी अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान सज्ज या ठिकाणी राहणार आहे. अध्यक्ष महोदय, स्मार्ट शेती, समृद्ध शेतकरी हे ध्येय साध्य करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये AIचा व्यापक वापर करणे ही अत्यंत काळाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मला जेवढं AI कळालं, मी जेवढं वाचून या ठिकाणी पाहिलं, त्यातनं जे समजलं ते या ठिकाणी मांडलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब नाही आहेत इथं, परंतु ते बोलत असताना एक दोन मुद्द्यावरती बोलले, त्याच्यावरती फक्त मी या ठिकाणी बोलणार. अध्यक्ष महोदय, दिल्लीमध्ये ट्रेंडच्या बाबतीमध्ये, अमेरिका आणि आपल्या ट्रेड डीलच्या बाबतीमध्ये आता जे त्या ठिकाणी ट्रेड, काही जणांना माहिती आहे का नाही का काय, फक्त झालं लगेच अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने वावड्या उठवल्या. अध्यक्ष महोदय, सोयाबीन 500 रुपयांनी खाली आलं. अध्यक्ष महोदय, सोयाबीन अमेरिकेचं इथे येणार आहे का? तर नाही येणार. फक्त काय येणार आहे? आणि अध्यक्ष महोदय, तेल येणार, जे ऑलरेडी आपण घेतोच. अध्यक्ष महोदय, 100 किलो मध्ये 13 किलो फक्त तेल निघतं. 17 किलो 83% DOC आहे. आणि या देशामध्ये
500 लाख लिटरची डिमांड असताना 5 लाख लिटर फक्त दूध म्हणजे त्यांचं सोयाबीनचं तेल घेतलं तर त्याचं नेमकं काय बिघडणार आहे? आज दुसऱ्यांकडून घेतो, उद्याच्याला त्यांच्याकडून घ्यावं लागेल. परंतु अफवा पसरवण्याच्या बाबतीमध्ये, नरेटिव्ह सेट करण्याच्या बाबतीमध्ये हे काँग्रेसवाल्यांचा आणि यांचा हात कोणी धरू शकत नाही. अध्यक्ष, हे काय काय लोकांमध्ये पसरवतील. अध्यक्ष महोदय, ते ट्रेंड देईल आम्ही पण वाचले अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थाचा कुठंच उल्लेख नाही, तरी सुद्धा सांगितलं जातं अमेरिकेचं दूध आता महाराष्ट्रात येणार आहे, अमेरिकेचं दूध आता पार ठाण्याला सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय वावड्या उडवला जातात. त्या ट्रेड डीलमध्ये दुधाच्या बाबतीमध्ये कुठेही उल्लेख नाही. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण त्यांचे अजिबात घेणार नाही. आमचा शेतकरी अध्यक्ष महोदय 15 लिटर वरती आहे, ते 40 लिटर, 45 लिटर, 50 लिटर वरती सुद्धा गेलेला आहे. अध्यक्ष महोदय संपवतो, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. परंतु अशा पद्धतीच्या वावड्या उडून अध्यक्ष महोदय 500 रुपयांनी मध्ये सोयाबीनचं वाटोळं झालं अध्यक्ष महोदय. आणि मक्याच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय मक्याचं फक्त टर्फल येणार आहे आणि ते टर्फल जे आहे ते आपल्याला नेमकं जनावरांच्या पशुखाद्यामध्ये वापरण्यासाठी लागतं, तेवढंच येणार आहे. तरी सुद्धा मका सुद्धा येणार आहे. मक्याचे सुद्धा भाव अध्यक्ष महोदय अशा लोकांच्या चुकीच्या म्हणजे लोकांमध्ये नरेटिव्ह सेट केल्यामुळं कमी झाले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेवटचं संपवतं अध्यक्ष, 1 मिनिटात संपव. हा लास्ट. अध्यक्ष महोदय, आमच्याकडून शेतीवर फार लोक बोलत नाही, तो 4 मी एकटाच बोलतोय. तुमचे आमच्या भाजपमध्ये शहरी लोक जास्त आहेत. तुमचं नाव नव्हतं तरी दिलं तुम्हाला. संपवतो अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागाबद्दल बोल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमच्या प्रस्तावामध्ये बिबटच्या बाबतीमध्ये मानलंय. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलाय. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटर भारत देशातलं नाही, सगळ्या जगामधलं एकच आहे, ते खेड मंचरला अध्यक्ष महोदय. आणि त्या रेस्क्यू सेंटरमध्ये कोणता मॅन हिटर झालेला बिबट उचलून पकडून आणून त्याच्यावरती हे करणे, उपचार करणे, एखादा बिबटचं पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला असेल तर त्याला आणून तिथं ठेवणे, अशा पद्धतीचे उपचार करतायत. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझी विनंती आहे, आता जयंत पाटील साहेब बोलत असताना त्यांनी त्यांच्या भागामधली बिबटची परिस्थिती सांगितली. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये म्हणजे या ठिकाणी प्रस्तावात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याचाच उल्लेख झालाय. अध्यक्ष महोदय, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात सुद्धा 200च्या वरती, 300च्या वरती या बिबटची संख्या झाली. अध्यक्ष महोदय, बिबटला खूप घाबरतायत लोक, परंतु बिबटच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं आहे, आता शेड्यूल 1 मधून 2 मध्ये कधी येईल, काय येईल, मी नाही सांगू शकत. अध्यक्ष महोदय, हे केंद्र सरकारचं काम आहे. आपण प्रस्ताव पाठवला असेल, पाठवावा अशी माझी विनंती. परंतु फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आणि वन्यजीव प्राण्याच्या बाबतीमध्ये कितपत केंद्र सरकार ऐकेल हा संशोधनाचा विषय. अध्यक्ष महोदय, नेमकं बिबट पासून कशा पद्धतीने वाचायचं. एखादा दाऱ्यावरती शेतकरी जर गेला आणि तर त्याच्या मोबाईलवरून त्या ठिकाणी तिथं हॉर्न सारखा आवाज काढता येईल का? कंपन जरी आवाजाचे आले तरी सुद्धा बिबट येत नाही. बिबट अध्यक्ष महोदय, जेवढा आपण माणूस त्याला घाबरतो त्याच्यापेक्षा बिबट सुद्धा माणसाला तेवढाच घाबरतो. आणि अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं असं आहे की मॅन हिटर 2020 मध्ये माझ्या तालुक्यामध्ये एक मॅन हिटर आला. अवनीने 13 माणसं मारली अध्यक्ष महोदय. आमच्या इकडच्या बिबटनी 12 माणसं मारली, त्यातली 2 माणसं माझ्या मतदारसंघातली गेली. अध्यक्ष महोदय, हे माझी विनंती अशी की याच्या बाबतीमध्ये थोडंसं वन विभागाच्या मार्फत आपल्याला LED स्क्रीनवरती जाऊन त्या गावामध्ये जिथं बिबटचा वावर आहे त्या वावर असलेल्या गावामध्ये जाऊन लोकांच्या मनातनं त्याच्याबद्दलची भीती काढता येईल का, असे सुद्धा काही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटर करून म्हणजे सगळेच्या सगळे बिबट एका जागेवरती आणायचे,
मग त्यांना प्रत्येकाला 6-6 किलो दररोज मांस खाऊ घालायचं, एवढं कसं शक्य होईल हे जरा मला पण या ठिकाणी विशेष वाटतंय. अध्यक्ष महोदय, वन्यजीव प्राण्याकडनं हे झाल्याच्या नंतर आता अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी माझ्या इथला 38-36 वर्षाचा मुलगा गोलाराड नावाचा, तर याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये घेऊ म्हणले. अध्यक्ष महोदय, आपण काय करतो, 15 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये सुरुवातीला देतो आणि 15 लाख रुपये एफडी करतो. अध्यक्ष महोदय, याच्या शासन निर्णयामध्ये थोडासा बदल होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष, आई वडिलांना नेमके किती पैसे गेले पाहिजेत, त्यांच्या सौभाग्यवतीला किती गेले पाहिजेत, मुलांना किती गेले पाहिजेत, याचा उल्लेख नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या कुटुंबामध्ये थोडंसं आम्हाला जाणवतंय की ह्या दुर्दैवी घटनेच्या नंतर सुद्धा त्या कुटुंबामध्ये कलह वाढतोय. तर असा कलह वाढू नये त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल शासन निर्णयामध्ये करावा. आणि अध्यक्ष महोदय, सरकारी नोकरी जर दिली तर ती चांगलीच आहे, परंतु लहान लहान लेकरं आहेत आणि त्यांची सौभाग्यवती आहे, ती जर कमी बी शिकलेली असेल अध्यक्ष महोदय, लहानाले लेकरं मोठे व्हायला 15-15, 16-16 वर्ष लागणार आहे, तोपर्यंत क्लास 4 का द्यायनात, परंतु त्यांच्या त्या मयत झालेल्या माणसाच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मला बराच वेळ आपण संधी दिली, मी अधिकचं काही न बोलता तुमच्यासाठी तर मी वरती आलो. हा, तुम्ही आला. तुमच्यासारख्या सिनियर सदस्याला संधी मिळावी आणि तुमचे विचार सगळ्या ओके, महाराष्ट्राला त्याच्याबद्दल वरती आलो. तुमचे आभार मानतो ना. अध्यक्ष महोदय, बिबट हा जो प्राणी आहे, या प्राण्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती व्हायला लागली. पूर्वी जंगलामध्ये हा प्राणी होता, पण आता तो उसातच जन्मायला लागलाय आणि तो खालीच राहायला लागला. अध्यक्ष महोदय, 4.5 संपवतो मी. अध्यक्ष महोदय, तो जंगली प्राणी राहण्याच्या ऐवजी तो काही काही ठिकाणी तर माणसाळायला लागलाय. त्याच्यामुळं पाळीव झालाय. अहो, ते माणसातच येऊन बसायला लागले. आमच्या इकडं अध्यक्ष महोदय, मातावळी, वनवेवाडी सारखे काही गाव आहेत, दडण जिथं आहे त्या भागामध्ये बिबटची संख्या फार वाढते. सन्माननीय सदस्य, आपण म्हणताय तो माणसाळलेला आहे, म्हणजे पाळीव प्राण्यासारखं माणसाळलेला नाही, पाळीव नाही. ते कोणीतरी म्हणलं होतं पाळावेत, ते त्यांना लखला, आम्हाला नको बरं का. पाळायचा वगैरे म्हणत नाही अध्यक्ष महोदय, थोडस माणसाच्या त्या ठिकाणी येण्याचा जास्त हे झालं. ज्या ठिकाणी डुकरांची संख्या जास्त आहे त्या डोंगरामधून बिबट खाली उतरत नाही, पण डुकरांची संख्या कमी झाल्याच्या नंतर मग ते शेळी, बोकड किंवा छोटा जो प्राणी आहे. माणसाच्या बाबतीमध्ये सगळ्यात धोका कुठे आहे अध्यक्ष महोदय, त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीचं जर एखादं काही दिसलं त्याला, तर ते त्याला सावज वाटतं. मग 2-2.5 वर्षाचं लेकरू जर चालत चालत बी आलं आणि ते जर पलीकडून आलं तर त्याला ते सावज वाटतं, कारण त्याच्या उंचीपेक्षा कमी असतं. ते अलगद ते लेकरून घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतं. असा काहीसा प्रकार त्या बिबटच्या बाबतीत आहे. काही लोक अजूनही साहेब वस्त्यावरती याच्यावरती राहणारे, आपण कितीही 100% शौचालय मुक्त केलं, म्हणजे हागणदारी मुक्त केलं, पण काही काही लोक अजूनही वस्तीवरती राहणारे वगैरे जर तशा पद्धतीने बाहेर गेली तर ते पण त्याला सावज वाटतं आणि तिथे सुद्धा तो अटॅक करतोय. तर याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, जनजागरण आणि एलईडीच्या मार्फत जागरण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला आल्याच्या नंतर परत कसं पाठवायचं, सीसीटीव्ही कॅमेरे अध्यक्ष महोदय, कुटुंबाच्या तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काहीतरी पर्याय काढला पाहिजे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांना कॅमेरे आणणं गोरगरिबाला शक्य नाही अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला शक्य नाही. तर असे काही कॅमेरे वन विभागाच्या मार्फत, म्हणजे प्रोटेक्टिव्ह, आपल्या स्वतःच्या जनावरांचं उचलून नेतोय का, माणसाला उचलून नेतोय का, तो 150-200 मीटरच्या रेडियसमध्ये जर तो आला तर कोणत्या पद्धतीचा आवाज करायचा, अशा काही आवाज वगैरे करणाऱ्या मशिनरी शेतकऱ्यांना देता येतील का, याचा विचार 100% करावा. अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. सन्माननीय सदस्य प्रवीण स्वामी.